शेतकरी मित्रांनो, रामराम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, कापसाचे भाव पुन्हा वाढणार. कोणत्या कारणामुळे कापसाच्या भावामध्ये पुन्हा एकदा सुधारणा होऊ शकते, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वात महत्त्वाची ताजी अपडेट. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय मित्रांनो ताज्या बातमीने. मित्रांनो, युद्धामुळे कापसाची मागणी वाढण्याची चिन्हे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे क्रूड तेलाचे दर वाढल्याने पॉलिस्टरसारख्या कृत्रिम धाग्याच्या किमती वाढल्या आहे. त्यामुळे कापसापासून बनवलेल्या नैसर्गिक धाग्यांच्या मागणीत वाढ होण्याची चिन्ह आता तयार होत आहे. होय मित्रांनो, युद्धामुळे कापसाची मागणी वाढण्याची चिन्हे आता वाढलेली आहे. मित्रांनो, पर्यायी मार्ग शोधला जात आहे. मित्रांनो, पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे क्रूड तेलाचे दर वाढल्याने पॉलिस्टरसारख्या कृत्रिम धाग्याच्या किमती वाढल्या आहे. त्यामुळे कापसापासून बनवलेल्या नैसर्गिक धाग्यांच्या मागणीत वाढ होण्याची चिन्हे आहे. त्याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. होय शेतकरी मित्रांनो, याचा थेट फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे, कारण कापसाची मागणी आता वाढू शकते. मित्रांनो, विचार जर केला तर कृत्रिम धाग्याच्या किमती या पूर्णपणे पेट्रोकेमिकल्सवर अवलंबून आहे. युद्धामुळे अनिश्चितता वाढल्यामुळे किमतीतील चढ उतार तीव्र आहे. क्रूड तेलाचे दर काय राहतात यावर कृत्रिम धागे आणि कापसापासून बनवलेल्या नैसर्गिक धाग्याच्या किमतीतील समतोल अवलंबून राहणार आहे. मित्रांनो, आता हे सगळ्या गणिताचा विचार जर केला तर कापसाचे भाव वाढले तरी मोजक्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, कारण फार कमी शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक आहे. क्रूड तेलाचे दर वाढल्यामुळे पॉलिस्टर धाग्याच्या किमती 10 ते 25% वाढल्या आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चालू हंगामात कापसाचा खप 10 लाख गाठींनी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हणजेच CAI याने तो वर्तवला आहे. मित्रांनो, तसा विचार जर केला तर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण यामुळे कापूस आयात महागडी झाली आहे, असे CAIचे अध्यक्ष विनय कोटक यांनी सांगितले. वायदे बाजारात कापसाच्या दरात उसळी अनुभवायला मिळाली. कापसाच्या बाजारातील कल लक्षात घेता कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने CAIने गेल्या काही दिवसात कापसाची विक्री किंमत 3 टप्प्यात मिळून एकूण 1440 रुपये प्रति कॅन्डी वाढवल्या आहेत. मित्रांनो, एक प्रकारे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. CAIचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता म्हणाले की कापसाच्या विक्री किमतीत करण्यात आलेली वाढ ही कापसाला आलेली चांगली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीचा कल याच्याशी सुसंगत आहे. CAIने 2025-26 या हंगामात जवळपास 104 लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. किमती वाढलेल्या असल्या तरीही CAI सध्या दिवसाला 1.5 ते 1.6 लाख गाठी कापूस सध्या विकताना दिसत आहे. युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे गेल्या काही दिवसात चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाममधून भारतीय कापूस सुताला मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षापासून कापसाला कृत्रिम धाग्याच्या वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. इंटरनॅशनल कॉटन ॲडवायझरी काउन्सिलच्या जागतिक कापड अहवालानुसार जागतिक बाजारात कापसापासून बनवलेल्या नैसर्गिक धाग्यांचा वाटा 2000 मध्ये 40% होता. तो गेल्या काही वर्षात 25% सुद्धा घसरला आहे. मित्रांनो, मॅनमेड फायबर म्हणजे MFF म्हणजेच कृत्रिम धाग्याच्या किमती युद्धामुळे वाढल्या आहे. अनेक मिल्स आता MFF ऐवजी पुन्हा कापसाकडे वळतील. कापूस आयातही सध्या महागडी झालेली आहे. विनय कोटक, अध्यक्ष कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया CAI यांचे मत. आता वळूया ताज्या कापसाच्या भावाकडे. मित्रांनो, पुलगाव बाजार समिती मध्यम स्टेपल 3450 क्विंटल आवक जास्तीत जास्त 8205चा भाव मिळताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती पटापट. वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7700 रुपये, हिंगणघाट जास्तीत जास्त 8155 रुपये,
सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,095 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर वरवरा जास्तीत जास्त 7,850 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,150 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,140 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,775 रुपये. त्यानंतर वसमत परभणी जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त 8,000 रुपये. जाताना नक्की लाईक करा, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. एवढ्यासाठी इतकंच. धन्यवाद.